आहे पावसासंदर्भातील हवामान विभागाने राज्याला वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे। विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि पावसासह गारपीट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता वर्तवली जाते, तर पुणे, ठाणे, मुंबईमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आलाय। दरम्यान राज्यातील कुठल्या भागात पावसाचा आणि गारपिटीचा इशारा दिलाय, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळमध्ये वादळी पाऊस होणार आणि गारपीट होणार असा इशारा देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर सोलापूर, बीड, लातूर, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, धाराशिव, वाशिम, गोंदिया, गडचिरोली या ठिकाणी वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलाय। उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा ठाणे, मुंबई आणि पुण्याला देण्यात आलाय। आणि आता बातमी विदर्भातल्या नागरिकांसाठी आहे। हवामान विभागाने विदर्भामध्ये आज आणि उद्या पावसासह गारपिटीचा इशारा दिलाय। नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ इथे गारपीट होण्याचा अंदाज वर्तवला गेलाय। तसंच चंद्रपूर, गडचिरोली आणि अकोला, बुलढाणा, वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलाय। 2 आठवड्यांपूर्वी विदर्भामध्ये अनेक जिल्ह्यात वादळी वारा, त्याचबरोबर पाऊस आणि गारपीट सुद्धा झाली होती आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं। दरम्यान पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिल्यामुळे शेतकऱ्यांसह फळ उत्पादकांची चिंता आता वाढली आहे। दरम्यान ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत विदर्भातील कुठल्या जिल्ह्याला गारपीट आणि वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आलाय ते। नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांना गारपिटीचा अंदाज देण्यात आलेला आहे। चंद्रपूर, अकोला, वाशिम, गडचिरोली, बुलढाणा या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय। बातमी नागपूरची आहे। नागपुरातील काही भागात पावसाला सुरुवात झालेली आहे। पावसाच्या सरी बरसल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय। उन्हाच्या कडाक्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना थोडासा दिलासा मिळालाय। हवामान विभागाने आज आणि उद्या विदर्भामध्ये पावसासह गारपिटीचा इशारा दिलेला आहे आणि त्यानुसार शहरामध्ये सकाळपासूनच वातावरणामध्ये बदल पाहायला मिळतोय। ही नागपुरातली दृश्य आहेत। आज सकाळपासूनच इथे पावसाला सुरुवात झालेली आहे। हवामान विभागाने सुद्धा इथे पावसाचा इशारा आणि गारपिटीचा इशारा दिलेला आहे।